बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ. तो क्वेश्चन काय आहे, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, डिग्री आणि ऑर्डर फाइंड आउट करायची. तर आपण आता क्वेश्चन सॉल्व करू. सोल्युशन मग गिवन डिफरन्शियल इक्वेशन लिहायची. गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. मग ही काय आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता काय करावं लागलं आपल्याला, याला सगळ्यात पहिले डिग्री फाइंड आउट करायसाठी किंवा आपल्याला ऑर्डर फाइंड आउट करायसाठी आपल्याला काय आहे की कंडिशन नाही घ्यायची. आपण हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म बघू शकतो. जरी तर आपण ऑब्झर्व केलं तर हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म काय आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ या इक्वेशनचं ऑर्डर काय आहे, 2 आहे. बट आपल्याला डिग्री पण फाइंड आउट करायची. पण डिग्रीसाठी 2 कंडिशन राहत्या की गिवन डिफरन्शियल इक्वेशन रॅडिकल आणि फ्रॅक्शन फ्री पाहिजे. म्हणजे काय आहे, इथं लिहू कंडिशन फॉर ऑर्डर अँड डिग्री is given differential equation is free from radical and fraction. ठीक आहे. म्हणजे काय आहे की ही जी डिफरन्शियल इक्वेशन आहे, आपण ही कंडिशन तुम्ही पेपरमध्ये लिहायची नाही तर मी इथं लिहून दिली म्हणजे तुम्हाला वाटेल पेपरमध्ये लिहायची राहते. ठीक आहे. मी साईडला लिहितो. तर ही कंडिशन आहे. ठीक आहे. तर ही कंडिशन काय आहे, सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग ही कंडिशन आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, रॅडिकल फ्री आणि फ्रॅक्शन फ्री पाहिजे. मग याचा रॅडिकल साईन आहे बघितलं, स्क्वेअर रूट क्यूब रूट हे काय रॅडिकल साईन आहे. आणि फ्रॅक्शन म्हणजे काय की पॉवर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. इथं पॉवर काही फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये नाही पण रॅडिकलच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून इथं लिहायचं बघा, आता इकडे स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूट काढून टाकायचं. काय करावं लागेल, दोन्ही बाजूला स्क्वेअर काढून लागेल. मग इथं लिहायचं टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. बघा आपल्याला काय आहे की इथं इकडचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग त्यासाठी दोन्ही बाजूला स्क्वेअर काढला आणि एक बाजूला स्क्वेअर करून चालेल का, नाही. कारण की आपण जर स्क्वेअर केलं एक बाजूने तर ती इक्वेशन अनबॅलन्स होऊन जाईल. ठीक आहे. मग इथे येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू ब्रॅकेट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस ब्रॅकेट ऑफ डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट रेस टू 2. मग बघा आता हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूटचं साईन काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. मग इक्वेशन काय राहील, बघा ब्रॅकेट ऑफ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू 2 आणि इथं राहणार 1 प्लस ब्रॅकेट ऑफ डी वाय बाय डी एक्स रेस टू 3. ठीक आहे. मग आपल्याला आता हे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झालं. मग आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे काय आहे, रॅडिकल फ्री आहे आणि फ्रॅक्शन फ्री पण आहे. ठीक आहे. तर हे मिटून टाकतो, याची काही गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर मग बघा आता ही गिवन डिफरन्शियल इक्वेशन रॅडिकल फ्री पण आहे आणि फ्रॅक्शन फ्री पण आहे. तर मग ह्या डिफरन्शियल इक्वेशनमधली हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म बघायची. जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे, तर बघा जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्हची टर्म आहे ही. ठीक आहे. कारण की याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह 2 आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे, तर ही टर्म आहे बघा ब्रॅकेटमध्ये डी स्क्वेअर वाय बाय
dx स्क्वेअर आणि तिची पॉवर आहे 2. ठीक आहे. मग इथं बघा आता ह्या टर्मची हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे, मग ऑर्डर लिहायची. मग ऑर्डर इज इक्वल्स टू टू 2 आणि ह्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर म्हणजेच डिग्री. मग डिग्री इज इक्वल्स टू मग किती डिग्री इथं 2 आहे. मग ऑर्डर पण 2 आहे आणि डिग्री आपण दोन्ही पण 2च आहे. ठीक आहे. मग इथं ब्रॅकेट करायचं याला. म्हणजे आपण सगळ्यात पहिले काय केलं, जी गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे तिला फ्रॅक्शन फ्री आणि रेडिकल फ्री करायचं. मग इथं ही फ्रॅक्शनच्या तर फॉर्ममध्ये कुठे पॉवर दिली नव्हती, इथं रेडिकल दिलं होतं, रेडिकल साईन स्क्वेअर रूटचं. मग स्क्वेअर रूट काढायसाठी आपल्याला काय केलं, दोन्ही बाजूनं स्क्वेअर केला. दोन्ही बाजूला स्क्वेअर केल्यानंतरनं हे स्क्वेअर रूटचं साईन निघून गेलं. तर मग इथली जी हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म होती तर हिची पॉवर किती आली, 2 आली, कारण की इथं स्क्वेअर केला. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म जी होती d2y/dx² होतं आणि तिची आपण इथं पॉवर आणि ती टर्म लिहून घेतली. मग नंतरनं आपण काय केलं, ऑर्डर लिहिली 2 आणि ह्याच ऑर्डर म्हणजे नाही का हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर पण किती आहे, 2 आहे. नाही तर काही जणांना वाटतं इकडे हायेस्ट 3 लिहिशान, तसं नसतं ते. ज्या टर्मची हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असतो त्याच टर्मची पॉवर घ्यायला लागते. ठीक आहे. मग त्याच्यानुसार इथं ऑर्डर पण 2 आणि डिग्री पण 2 असा क्वेश्चन येतो 2 मार्कसाठी. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.